तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे आल्यावर अधिवेशन बोलवण्यात येईल। विशेष अधिवेशनाबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली। तर विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा, मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय आमदारांना हे आवाहन केलं आहे। सर, मागासवर्गीय आयोगाचं काम हे सर्वेक्षण जवळपास संपूर्ण कंप्लीट होत आलेलं आहे। अधिवेशन नेमकं कधी असणार आहे? जे काही फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन घेतलं जाईल, 15 फेब्रुवारी साधारणतः अशा पद्धतीची चर्चा नाही बघा, एकदा तो अहवाल मागास आयोगाकडे गेला आणि मागास आयोगाने आपला अहवाल सरकारकडे दिला की ताबडतोब अधिवेशन बोलवण्यात येईल। सगळ्या पक्षातल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळात या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांना विधानसभेत आवाज उठवायला पाहिजे आणि उठवावं सुद्धा, ही त्यांना विनंती। कारण मराठा समाज त्या दिवशी त्या अधिवेशनात डोळे लावून बसणार आहे की कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलतोय त्या कायद्याच्या बाजूने। कारण शेवटी कायदा कायदा आहे। आणि माझं TV 9च्या माध्यमातून विशेष एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला। आपण आपले जे आमदार आहेत ना, त्यांना तुम्ही फोनवर किंवा प्रत्यक्ष निवेदन देऊन सांगा की सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाबत याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आवाज उठवा।